राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नुकतंच एक आपण ट्विट केलं आणि पुण्यातल्या हाऊस पार्टी प्रकरणी आवाज देखील उठवला. या निमित्तानं तुमच्या पतीचा त्या ठिकाणी रेफरन्स तुम्ही दिला होता की 4 लोक असतात त्यावेळेस रेव पार्टीचं नाव देतात. 178 पेक्षा जास्त लोक आहेत, त्याला हाऊस पार्टी कसं काय म्हणतात? मी जेव्हा पुण्यामधल्या त्या तुळापूर इथे जी पार्टी झाली त्या पार्टीच्या संदर्भामध्ये जेव्हा माहिती घेतली तेव्हा पुणे पोलिसांनी त्या 178 लोक असलेल्या पार्टीला हाऊस पार्टीचं नाव दिलं. तेव्हा मला सहज आठवलं की जेव्हा प्रांजलला अटक करण्यात आली होती आणि प्रांजलचे 4 ते 5 लोकांच्या वेळेस त्या पार्टीला पुणे पोलिसांनी सराईतपणे रेव पार्टीचं नाव दिलं होतं. म्हणजे 4 ते 5 लोकांची रेव पार्टी होते आणि 178 लोकांची हाऊस पार्टी होते. ही जी तफावत पुणे पोलिसांनी दाखवली आहे त्याच्यानंतर अजून त्या केसच्या संदर्भामध्ये जेव्हा मी डिटेल माहिती घेतली तेव्हा त्यातल्या फक्त 78 लोकांवरती पुणे पोलिसांनी कारवाई केली. त्यातल्या 29 लोकांची फक्त टेस्ट करण्यात आली आणि बाकीचे 78 लोक आहे ह्यांना त्यांनी मोकळं सोडण्यात आलं आहे. ते कोणाच्या आधारावरती त्यांना हा मोकळं सोडण्याचा अधिकार कोणी दिला? जेव्हा त्या पार्टीमध्ये ड्रग्सचं कन्झम्पशन होतं तर त्यावेळेस सगळ्याच्या सगळ्या 178 लोकांची टेस्ट का करण्यात आली नाही? त्या 78 लोकांना कुणाला विचारून मोकळं सोडण्यात आलं? की ते कुणाच्या आमदार खासदारांची मुलं होती का अशा कुठल्या वरिष्ठ चांगल्या धंदेवाईकांची मुलं होती की जे सरकारला पैसा देतात का सरकारला मदत करतात? अशी कुठली लोकं होती का त्यामध्ये? जी 78 लोकांची तुम्ही नावं घेतली आहेत की ज्यांना तुम्ही गुन्हेगार म्हणता आहेत ते 78 लोक तिथले कर्मचारी तर नाही आहेत ना? आम्हाला हा संशय आहे की फक्त कर्मचाऱ्यांची नावं घेतली की ज्या पार्टीमध्ये ती त्यांना सर्व्हिस देण्यासाठी तिथे उपस्थित होते. बाकी 78 लोक जी खरी पार्टीचे होते त्या 78 लोकांना तर यांनी मोकळं सोडल्याचं दिसतंय. आणि त्यावेळेस तिथल्या ॲडिशनल एस पींनी प्रेस घेऊन सांगितलं आहे की त्या पार्टीची आम्ही एक्साईजकडनं त्यांना परवानगी दिलेली होती. मग तुळापूरमध्ये जिथे संभाजी महाराजांचं पुण्यतिथी त्या कार्यक्रम आहे त्या अशा तुळापूरमध्ये तुम्ही ड्रग्सची पार्टीला परवानगी देतच कसं आणि एक्साईज डिपार्टमेंट परवानगी देतं कसं पार्ट्यांना? म्हणजे तुम्हाला कुठल्याही महापुरुषांच्या विचारधारेशी काही घेणं देणं नाही आहे. ह्या संदर्भामध्ये मग ज्या कोणी एक्साईजच्या डिपार्टमेंटमधून ही परवानगी दिली त्या एक्साईजवाल्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली? कारण तुळापूरसारख्या पवित्र ठिकाणी पार्ट्या होतात कशा ह्याचं उत्तर आम्हाला देणार आहे का सरकार? त्याचबरोबर तिथे ज्या ज्या कारवाया झाल्या त्या 78 लोकांना मोकळं सोडायचा अधिकार कुणी दिला? मग तुम्ही प्रांजलच्या केसमध्ये जे केलं की तिथले सगळे सर्रास व्हिडिओ असतील फोटोज असतील हे सगळे मीडियापर्यंत कसे गेले? ह्या पार्टीमधला एकही फोटो एकही व्हिडिओ कुणावर कारवाया केल्या काहीही बाहेर आलेलं नाही. मग ते दाबलं कसं गेलं प्रकरण? त्याचबरोबर तिथली जर तुम्ही एक्साईजची परवानगी मिळाली म्हणतायत ना मग तो एक्साईजचा कागद बाहेर का नाही आला? तो जो एक्साईजच्या परवानगीचा कागद तो बाहेर येणं गरजेचं होतं ना? तो पब्लिक का नाही झाला? तो कुठे दडपण्यात आला? का तुमच्याकडनंच त्यांना मदत करण्यात आली असा संशय आम्हाला सगळ्या ठिकाणी येतोय. आणि पोलीस 178 लोकांच्या पार्टीला हाऊस पार्टी म्हणूच कसं शकतो? मला त्यांनी थोडं एक्सप्लेन करावं की जर 4 ते 5 लोकांची रेव पार्टी असते आणि 178 लोकांची हाऊस पार्टी कशी असू शकते? थोडे अनेक प्रश्न आमच्यासारख्या अनेक ज्या लोकांना पडलेले आहेत थोडं त्यांनी त्याच्यावरती उत्तर द्यावं. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आर्थिक किंवा सरकारच्या माध्यमातून काही प्रेशराईज तर झालं नाही आहे की ह्या पार्टीच्या बाबतीत आता काहीच चर्चा होत नाही आहे. प्रांजलच्या बाबतीमध्ये एकूण एक छोट्यातली छोटी गोष्ट त्यांनी बाहेर मीडियामध्ये पाठवली. मला आठवतं आहे जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल केली असं तुम्ही म्हणताय? मीडिया ट्रायल झालीच ना. काय नाही मला सांगा तिथले आतले व्हिडिओज बाहेर कसे येऊ शकतात? आलेच की. मग या पार्टीमध्ये जे 178 लोक होती ते आतल्या लोकांचे एकही व्हिडिओ बाहेर आला का? नाही आला. तो का नाही आला? मग जर तुम्ही पार्ट्यांमध्ये ते आतले व्हिडिओज जर तुम्ही सगळ्यांचे बाहेर काढत असते तर त्या पार्टीचा एकही व्हिडिओ बाहेर आला नाही ना. तुम्ही या निमित्तानं गंभीर आरोप करताय पोलीस प्रशासनावर आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ज्या एक्साईज मिनिस्टर आहेत सुनेत्रा पवार यांच्यावर देखील तुम्ही आरोप करतायत. तुम्ही त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी बोललाय का आरोप करण्यापूर्वी? मी आरोप करण्यापेक्षा मी त्यांना प्रश्न विचारते की त्या केसमध्ये असं आहे आणि ह्या केसमध्ये असं आहे. तर आता माझ्या कदाचित माझ्या ज्ञानामध्ये थोडी अजून भर पडावी म्हणून मी काही एक कॉमन नागरिक म्हणून मला काही प्रश्न पडले ते प्रश्न विचारण्याचा नक्कीच मला अधिकार आहे. आणि ते अधिकारी सेम आहेत का प्रांजल खेवलकर प्रकरणातले आणि ह्या प्रकरणातली कारवाई करणारे किंवा त्यांचा काही संबंध तुम्हाला जाणवतोय? पोलीस अधिकारी पोलीस यंत्रणा सगळी सेमच आहेत की. CP साहेब सेम आहेत, सगळेच सेम आहेत ना. खाली जर आपण बघितलं तर कुणाच्या बदल्या झालेल्या आहेत तिथे ऑलमोस्ट सगळे सेमच आहेत. फक्त तिथे जे गेलेले लोक असतील ते थोडेफार बदलले असतील त्याच्यामध्ये वेगळं त्याचं. पण मला म्हणणं आहे की जे प्रमुख आहेत
ते प्रमुख तर तेच आहेत ना. मग या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये ही एवढी तफावत कशी असू शकते, ही एक कॉमन नागरिक म्हणून मला पडलेला प्रश्न आहे. आणि तो मी त्या ट्विटच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला विचारला की कृपया माझ्या ज्ञानात भर पडावी आणि मला आपण गाईड करावं की तो एकतर एक्साईजच्या डिपार्टमेंटने दिलेला तो कागद आमच्यासारख्या लोकांना तुम्ही बघायला दाखवावा, तो सोशल मीडियावरती यावा. जसे प्रांजल खेवलकरांचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले, कसे झाले, ते पोलीस यंत्रणेकडनं गेले का कुणाकडून गेले, मग त्याची चौकशी होणं गरजेची आहे. त्यांच्या बाबतीतली एकूण एक बातमी मीडियापर्यंत कशी पोहोचत होती आणि ह्या एवढ्या 178 लोकांच्या पार्टीमध्ये ती हाऊस पार्टी कशी आणि ती रेव पार्टी कशी नाही, हेही सांगावं. असे अनेक प्रश्न आहेत. ताई, काही वेळापूर्वीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. यापूर्वी म्हणजे साधारणपणे 2017 आणि 19मध्ये जे कर्जमाफीपासून वंचित लोक होते, शेतकरी होते, त्यांना देखील आता संधी मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते, जी आता आगामी कर्जमाफी होऊ पाहते. त्यामध्ये मला एकच कळतं की जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हा शब्द वापरला होता. कोरा म्हणजे काय की मग शेतकऱ्यांचं जेवढं काय कर्ज असेल ते संपूर्णपणे माफ होईल. मग जर असं आपण कोरा करू म्हटल्यानंतर आज त्याला जाचकाठी का लावलेल्या आहेत, 2 लाखापर्यंतचंच कर्ज माफ का करणार आहात, म्हणजे मग तुम्ही जे बोललात ते तुम्ही करत नाही आहेत. माझ्या आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी त्यांचा सातबारा कोरा करण्याचं जे आश्वासन दिलं गेलं होतं ते आश्वासन पूर्ततेची आज गरज आहे. त्याला कुठलेही निकष लावू नका. शेतकऱ्यांना कसले निकष लावताय हो, हे निकष ते निकष, 2 लाखापर्यंतचे निकष, त्याच्यानंतर अनेक अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत. ह्या कशासाठी लावतायत? सरसकट तर सरसकट पूर्ण जेवढं कर्ज असेल तेवढं माफ केलं असतं ना तर आम्हाला आनंद वाटला असता आणि मग आम्हाला असं वाटलं असतं की हो तुम्ही शब्दाचे पक्के आहात, तुम्ही जे शब्द दिला तो पूर्ण केला. अटी शर्तींवरती असलेली कर्जमाफी मला वाटत नाही की त्यामध्ये काही सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ज्यांचं 2 लाखाच्या वरती उत्पन्न किंवा कर्ज त्यांनी घेतलेलं आहे, आज त्या शेतकऱ्यांना काय करणार आहात मग तुम्ही? त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी त्यांना गरज नाही आहे, आज त्यांनाही गरज आहेच ना. आज बी बियाण्यांच्या किमती वाढलेल्या आहेत, अतिवृष्टी आहे, अति उष्ण तापमान होतं, या प्रत्येक याच्यामुळे आज बाजारभावामध्ये कुठेही त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आहे. आज त्याच्यावरच काय तर केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की आयात करण्याच्या याच्यावरती पण निर्बंध जे आहेत ते उठवलेले आहेत. म्हणजे तुम्ही आयात शुल्क लावणार नाही आहात, म्हणजे तुम्ही सर्रासपणे बाहेरचा माल आपल्या भारतामध्ये घेण्यासाठी पण आत्ता तुम्हाला सूट दिलेली आहे परदेशातल्या मालाला. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचं कंबरडं कसं मोडायचं हेच जर सरकारने ठरवलेलं असेल तर मग शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही किती चांगलं काम करतो हे असल्या वल्गना तरी करू नये. जळगाव पॅकेजची मागणी केली होती, नेमकं काय आणि काय परिस्थिती सर? गेल्या आठवड्यामध्ये माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे केळी उत्पादन आहे तिथे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे. आणि जर जिथे मी माझ्या मतदारसंघातही अनेक रावेर तालुका असेल, मुक्ताईनगर तालुका असेल, यावर तालुका आहे, ह्या काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे शेतं पूर्ण पार केळी कोसळलेली आहे. आणि आम्ही ते बघितल्यानंतर खरंच त्या शेतकऱ्यांची व्यथा आपण शब्दात मांडू शकत नाही, एवढं त्यांना आज त्यांच्यावरती संकट आलेलं आहे. दरवेळेसप्रमाणे तिथे फक्त पंचनामे केले जातात, मोठे मोठे नेते जातात तिथे, त्या पाहणी करतात, पण ॲक्च्युअलमध्ये त्यांचं उत्पादनाचा पण खर्च त्यांचा त्याच्यातनं निघत नाही. त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात, म्हणजे जेवढा खर्च आहे त्याच्या निम्मे पण रक्कम त्यांना सरकारच्या माध्यमातून मदत म्हणून मिळत नाही. असं न करता माझी खानदेश पॅकेज म्हणून स्पेशल सरकारने जाहीर करावं माझ्या खानदेशवासियांसाठी आणि त्यांना भरघोस निधी द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. तुमच्या पंचनामे आणि त्यामध्ये जे तुम्ही तुटपुंजी रक्कम देणार आहात शेतकऱ्यांना त्यामध्ये काहीही होत नाही. म्हणजे त्यांचे जे केळीचे घड उचलण्याचं किंवा ते जे आहेत ते उचलण्याचा पण खर्च निघत नाही, एवढी तुटपुंजी रक्कम सरकारच्या माध्यमातून दिली जाते. ती न देता भरघोस खानदेश पॅकेज सरकारच्या माध्यमातून द्यावा ही आमची विनंती आहे. चित्र वाघांचा सध्या एक सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल होतो. याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीनं स्वच्छतागृहांची आणि कामं झाली याची माहिती देण्यात आली आहे. घरोघरी स्वच्छतागृह तयार करण्यात आली, खास करून महिलांच्या अनुषंगानं जी नेहमी अडचण असायची ती सोडवली गेली, अशा पद्धतीचं एक वक्तव्य करणारा व्हिडिओ व्हायरल होतो. मला असं वाटतं त्यांना त्यांच्याच पक्षामधले स्थानिक किंवा खाली ग्राउंड लेवलला कार्यकर्ते काय काम करत आहेत ह्याचा देखील त्यांना अंदाजा नाही किंवा त्यांना माहिती नाही, कारण त्यांचा तेवढा संपर्क पण नसावा खाली स्थानिक लोक. पण माझ्या उरणच्या नगरपालिकेबद्दल मी नक्कीच इथे सांगू शकते. आमच्या भावनाताई घाणेकर ह्या तिथे नगराध्यक्ष म्हणून काम करत आहेत.
त्या नगरपालिकेमध्ये ताईंच्या माध्यमातून आपण सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठीचा ठराव करण्याचा आम्ही नगरपालिकेमध्ये विषय घेतला आणि तिथे BJPचे जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत, ज्यामध्ये 4 महिला आहेत, त्यांनी विरोध केला आहे. म्हणजे जिथे महिलांचं शौचालय बांधलं जावं उरणमध्ये, तिथे बाजारामध्ये आज शौचालय नाही आहे, तिथे सार्वजनिक ठिकाणी आज शौचालय नाही आहेत महिलांसाठी आणि ते बांधण्यासाठीचा ठराव, त्या ठरावाला तुम्ही विरोध करतात आणि मग तुम्ही बाता कसल्या मारतायत की आम्ही हे काम केलं ते काम केलं, सगळीकडे शौचालय बांधलेले आहेत महिलांसाठी. अरे तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन बघा, त्याची परिस्थिती बघा आणि मग नंतर बोला, असं माझं चित्रताईंना नक्की सांगणं आहे की तुमचेच कार्यकर्ते खाली काय करतायत ते जरा बघा. कारण तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांवरती मला नाही वाटत की तुमचं काही कॉन्टॅक्ट असेल, आणि असेल तर जरा तिथे उरणच्या तुमच्या नगरपालिकेतले जे नगरसेवक आहेत ना, त्यांना विनंती करा आणि त्यांना नाहीतर आदेश करा की त्या महिलांच्या विषयामध्ये विरोध करणं सोडून तिथे मदत करा. ताई, जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे. सध्या एक शक्तीपीठ महामार्गाचा प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होतो, या संदर्भामध्ये काय भूमिका असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची? शक्ती महामार्गासाठी अनेक शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरले. त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला तिथे त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे की शेतकऱ्यांचं ऐकून घ्या. कुठलाही निर्णय शेतकऱ्यांवरती जबरदस्तीने लादू नका. त्यांचं काय म्हणणं आहे ह्यासाठी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना वेळ देणं गरजेचं आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करणं गरजेचं आहे आणि योग्य तो निर्णय किंवा योग्य ते चर्चा अंती जो निर्णय होईल ते त्यांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे, ना की त्यांच्यावरती जबरदस्तीने लादणं योग्य नाही आहे. कारण शेवटी त्यांची जमीन आहे आणि अनेक शेतकरी त्यानंतर भूमिहीन होणार आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सरकारने ऐकणं गरजेचं आहे. मला कळत नाही आहे की एवढं आंदोलन, एवढ्या मोर्चांच्या माध्यमातून सगळे शेतकरी रस्त्यावरती उतरल्यानंतर देखील मुख्यमंत्री महोदय त्यांच्यासोबत चर्चेला का जात नाही आहे. शेतकऱ्यांचे विषय आहे तर ते शेवटी सगळ्यांबरोबर चर्चा करूनच सुटवले गेले पाहिजे. आज सगळ्यापासून एक प्रामुख्याने चर्चेतला विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकुडी यांच्याबाबतचा. त्यांच्या पक्ष नेतृत्वानंच खास करून त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आता तुमच्या आमदारकीची टर्म जी आहे त्याचा राजीनामा तुम्ही दिला गेला पाहिजे. अजून त्यांची टर्म बाकी आहे, मात्र त्यांच्यावर कुठंतरी दबाव आणला जातो, अशा पद्धतीचं एक चर्चा माध्यमांमध्ये सुरू असल्याचं दिसतं आहे. स्वतः त्यांना नाकारलेलं आहे की अशा कुठलाही दबाव नाही आहे, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार इद्रिस नायकवडी यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे यासाठी पक्षातलंच नेतृत्व त्यांच्यावर दबाव टाकत आहे. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल काय आहे ते, पण मला एक नक्की कळतं की जेव्हा आदरणीय पवारसाहेबांनी माझ्या वडिलांना विधान परिषदेची आमदारकी दिली आणि त्यानंतर अनेक त्यावेळेस जेव्हा माझ्या वडील BJPमध्ये जातील अशा चर्चा किंवा अशा मीडियामध्ये बातम्या यायला लागल्या, त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांना एक प्रश्न मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आलं होतं की तुम्ही खडसे साहेबांची विधान परिषद त्यांच्याकडनं काढून घेणार आहात का. आणि त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी एकच वाक्य बोलले होते, एकदा जे दिलं ते आम्ही कधीच काढून घेत नाही. ते ह्याला नेता म्हणतात किंवा हे नेत्यांचे गुण असतात आणि ते आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून, त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आम्ही त्यावेळेस अनुभवलं की मीडियामध्ये कितीही चर्चा झाल्या किंवा काही झालं तरी ठामपणे आपल्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम साहेबांनी केलं. मला असं वाटतं त्यांच्या पक्षाने ते करावं आणि त्यांनीही ती मोठेपण दाखवावं असं मला वाटतं. ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्यावरून जी काही चर्चा सुरू आहे त्या प्रकरणावर बोलताना रोहिणी खडसे यांना आपल्या वडिलांसंदर्भातलं एक उदाहरण या निमित्तानं दिलं आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई.